नमस्कार, मी दत्तात्रय तापकीर. आजचा विषय आहे आध्यात्मिक प्रवृत्तीचा वेध. वेध म्हणजे शोध आणि आध्यात्मिक प्रवृत्ती असा मुद्दाम शब्द घेतलाय. वस्तुतः आध्यात्मिक बुद्धिमत्ता असा पण शब्द नवीन मानसशास्त्रात येऊ घातलाय, शिक्षणशास्त्रात आलाय. आणि मग आध्यात्मिक वृत्ती असंही म्हणता येतं. मग आता वृत्ती म्हणून ॲटिट्यूड हा जो भाग आहे पुन्हा याला एक हा पारिभाषिक शब्द आहे, त्याचे काही विशिष्ट अर्थ मानसशास्त्रात ठरलेले असतात. तर म्हणून वृत्ती म्हणता येतं, एक टेंडन्सी असतं, कल असतो, इन्क्लिनेशन असतं. आध्यात्मिक बैठक म्हणता येतं, आध्यात्मिक आवड असेल. आपण सर्वसाधारण व्यवहारामध्ये आपण अगदी काही मानसशास्त्राच्याच परिभाषेत बोलणार असं नव्हे. इन जनरल आपण जेव्हा म्हणतो की अमुक अमुक व्यक्ती आध्यात्मिक आहे, हे म्हणताना आपल्याला असं अभिप्रेत असतं की ह्या व्यक्तीमध्ये आध्यात्मिक गुण आहेत, आध्यात्मिक काहीतरी वैशिष्ट्ये आहेत. मग आध्यात्मिक बुद्धिमान असणाऱ्या व्यक्तीची वैशिष्ट्य जी आताचं नवीन मानसशास्त्र अभ्यास करतं ती वैशिष्ट्य दिसून येणाऱ्या व्यक्ती असतात. किंवा मग आपण असं म्हणतो की या व्यक्तीमध्ये तो कल दिसतोय, तो पिंड आहे, हा एक शब्द वापरला जातो की यांचा आध्यात्मिक पिंड आहे, आध्यात्मिक स्वभाव आहे, अध्यात्माची आवड आहे किंवा अध्यात्माची माहिती आहे. पण हे सगळे पैलू आहेत, हे सगळे खरे आहेत. या सगळ्या शब्दांना विशिष्ट अर्थ आहेत आणि सगळ्याचं गोळाबेरीज आपण एक अर्थ गृहीत धरत असतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये अशा तऱ्हेची जी काही आध्यात्मिक वृत्ती आपण ज्याला म्हणून मी मुद्दाम प्रवृत्ती शब्द घेतला. अगदी वृत्ती न म्हणता प्रवृत्ती आपण म्हणू. ती एखाद्या व्यक्तीची आध्यात्मिक प्रवृत्ती असते. कोणाची जास्त आहे तर कोणाची कमी आहे. कोणी अधिक अनुभवी वाटतं, अधिक प्रगल्भ आणि मॅच्युअर वाटतं अध्यात्माबाबतीत, तर कोणी खूप बालिश आणि उथळ दृष्टीने विचार करणारे वाटतात. कुणी अध्यात्माबद्दल काहीच विचार करत नाहीत अजिबात. काहींना अध्यात्मिकता ही केवळ धार्मिक बाब वाटते किंवा ती मग धर्मांधतेमुळे येणाऱ्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, धार्मिक कट्टरतेमुळे येणाऱ्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी दिसतात त्या त्यांच्या डोक्यात बसतात आणि त्यांना वाटतं ते अध्यात्म आहे की काय. त्यामुळे काही वेळेला बुवाबाजी होते, ढोंगबाजी होते, अंधश्रद्धा जोपासली जाते. मग ह्या गोष्टी आध्यात्मिकतेशी जोडल्या गेल्या की आध्यात्मिकतेबद्दल एक पूर्वग्रह किंवा एक काहीतरी वेगळा गंड अनेकांचा तयार होतो. असं हे अनेक प्रकारचं मिश्रण आहे. आणि मग यातून आपल्याला हे शोधायचे की खऱ्या अर्थाने धर्माच्या, सर्व धर्मांच्या पलीकडे जाणारी, धर्मातूनच शोध घेत पण त्याच्या पलीकडे जाणारी अशी जी एक आध्यात्मिक वृत्ती, असा एक जो आध्यात्मिक स्वभाव, असा एक जो आध्यात्मिक बैठक, एक चौकट, एक मनाचा सेटअप असा जो आहे हा शोधता येईल का. तर आध्यात्मिक बुद्धिमत्ता एकदा शब्द वापरला की जसं तार्किक बुद्धिमत्तेबद्दल किंवा सामाजिक बुद्धिमत्ता किंवा भावनिक बुद्धिमत्ता ह्या मोजण्याचे, यांचं मापन करण्याचे अनेक टेस्ट आल्या. मानसशास्त्रामध्ये त्या टेस्टनं खूप महत्व असतं. अशा कसोट्या असतात, त्या कसोट्यामध्ये काही विधानं असतात, त्या विधानांना उत्तर द्यावी लागतात. कधी रेटिंग स्केल असतं, कधी ते किती टक्क्यापर्यंत काय पटतं किंवा पटतंय, पटत नाही, मध्यम आहे, सांगता येत नाही, अशा अनेक तऱ्हेची काही उत्तरं असतात. काही वेळेला हो नाही मध्ये उत्तरं दिली जातात, काही वेळेला बहुपर्यायी प्रश्न असतात. अशा वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून मानसशास्त्रज्ञ किंवा अभ्यासक याचा वेध घेतात की बुद्धिमत्ता किती. मग बुद्धिमापन चाचण्या आपण ऐकलेल्या असतात. मग तशाच सामाजिक बुद्धिमत्ता आणि भावनिक बुद्धिमत्तेबाबतीतही अनेक चाचण्या पुढे आलेल्या आहेत. मग आता ही जी नवी संकल्पना आहे आध्यात्मिक बुद्धिमत्ता म्हणून, म्हणजे हा विषय असा एक गमतीचा आहे की आध्यात्मिकता ही सगळ्यात प्राचीन संकल्पना आहे माणसाच्या विकासातली, पण आध्यात्मिक बुद्धिमत्ता ही त्या मनाने नवीन संकल्पना. तर आपण या दोन्ही शब्दांच्या कडे न जाता एक आध्यात्मिक प्रवृत्ती असा एक शब्द गृहीत धरूया किंवा आध्यात्मिकता असं आपण एक म्हणूया. स्पिरिच्युअलिटी असं जो काही बेस असतो माणसाच्या स्वभावातली काही वैशिष्ट्य ही शोधता येतील का. तर यावरही अनेक प्रकारच्या चाचण्या येत आहेत. आता यावरती मी व्यक्तिशः जेव्हा विचार केला ह्या विषयाचा अभ्यास मांडताना, माझे एक याच्यावरती पुस्तक आहे, आध्यात्मिक बुद्धिमत्तेचा अन्वयार्थ अशा पद्धतीचे माझं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये एक आध्यात्मिकता परावर्तक नावाची संकल्पना मी मांडली, इंग्लिशमध्ये स्पिरिच्युअलिटी रिफ्लेक्टर. इथं मला असं म्हणायचं होतं की आध्यात्मिकता त्या व्यक्तीमध्ये जी असते तिचा वेध घेता आला पाहिजे, शोध घेता आला पाहिजे, आयडेंटिफाय करता आली पाहिजे, किंवा अगदी बारकाईने तिचं फार मापन आणि आकडा जरी नाही देता आला तर इन जनरल इन्क्लिनेशन आहे का, किंवा आध्यात्मिक माणूस कसा विचार करणं अपेक्षित आहे तसा विचार तुम्ही करता आहात का, अशा तऱ्हेचं काही करता येईल ह्या हेतूने मी 25 विधानं तयार केली. काही प्रश्न आहेत, काही विधान आहेत, आणि त्या 25 प्रश्नांना प्रत्येकाला 4-4 पर्याय दिलेले आहेत. ती 4 त्याची उत्तरं नव्हेत, हे पर्याय आहेत. म्हणजे एखादं विधान दिलं की त्यासाठी मी अ, ब, क, ड असे 4 पर्याय दिले. आणि मी मुद्दाम रचना अशी केली की ज्याची आध्यात्मिक बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, उत्तम आहे, चांगल्या दर्जाची आहे, अशी व्यक्ती जे उत्तर अपेक्षित आहे, जे देऊ शकेल ते उत्तर मुद्दाम शेवटी ठेवलं. अ, ब, क, ड म्हणजे डचं उत्तर ते दिलं. आणि अ पासून सुरुवात करताना अ मधलं उत्तर जी अगदी कमी विकसित झाली आहे, आत्ताशी सुरुवात आहे किंवा आध्यात्मिकतेचा फारसा लवलेश नाही, फारसा स्पर्श नाही,
फारसं आध्यात्मिक बैठक नाहीच आहे मनाची, अशी व्यक्ती काय उत्तर देईल एखाद्या आध्यात्मिक प्रश्नाला? तेव्हा मी अ मध्ये टाकला. मग थोडा अधिक विकसित व्यक्ती काय देईल, तो मी ब मध्ये उत्तर ठेवलं. क मध्ये आणखी विकसित, आणखी चांगला विचार ठेवला. आणि ड मध्ये मी प्रत्येक विधानाच्या ड मध्ये जास्तीत जास्त मॅक्सिमम उत्तर जे अपेक्षित आहे आध्यात्मिक प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीचं ते ठेवलेलं आहे. याच्यामध्ये पुन्हा एक लक्षात घ्यायचं महत्वाचं की कुठेही हे उत्तर बरोबर आहे ते चूक आहे असं नाही. पण हे एक आपल्या मनाचा कल बघण्याकरता ही विधानं आपण बघू शकतो की विधान वाचलं की त्यातलं आपल्याला कुठलं ठीक वाटतं आणि हे प्रामाणिकपणे सांगायचं. कारण यात काही स्कोअर करायचंय, मार्क्स मिळवायचे आणि माझी आध्यात्मिक बुद्धिमत्ता श्रेष्ठ आहे असा डांगरा पेटायची गरज नाहीये. त्यामुळे जे माझे वाचक या पुस्तकातनं ती परावर्तक म्हणून ती दिलेली टेस्ट पाहतील त्यांना मोठं इंटरेस्टिंग आणि मनोरंजक वाटेल की ते अत्यंत प्रामाणिकपणे बघायचे की आपल्याला खरंच ह्या अ ब क ड मधलं काय वाटतं. मग तिथे असं मी गृहीत धरलेले की जर अ वाटलं तर आपण तो 1 गुण धरायचा, ब वाटलं तर 2 धरायचे, क वाटत असेल तर 3 गुण धरायचे आणि ड असलं तर 4 धरायचे. ह्या पद्धतीने म्हणजे हे मार्क्स येताना मिनिमम 25 तर नक्की मिळणार. कारण सगळ्यातले तुम्ही अगदी पहिलं जर गृहीत धरलं तर ते 25 गुण होतील. सगळ्यांचीच ब उत्तरं आली, एखाद्या व्यक्तीने सगळी उत्तरं बस दिली तर तिला 50 समजायचे, सगळीच क आली तर ती 75 आणि सगळी ड आली तर ती 100. असं एक आपलं रफ ते केलेलं आहे. आणि मग काहीची उत्तरं तुमची अ असतील, ब असतील, क असतील, ड असतील. ह्या पद्धतीने इन जनरल 100 पैकी एक आपल्याला शेवटी आकड्याची हाऊस म्हणून एक आकडा हाती लागेल. पण हे करताना टेस्टचं जसं स्टँडर्डायझेशन करतात, प्रमाणीकरण करतात, अनेक पद्धतीच्या चाचण्या वापरून अनेक पद्धतीने ते जास्तीत जास्त सॅम्पलवर करून त्याची एक विशिष्ट संख्याशास्त्रीय पद्धत आहे ती चाचणी प्रमाणित करण्याची. अशी ही प्रमाणित केलेली नाही, मुळात ही चाचणी नाहीच आहे. ती एक चाचपणी आहे, आपली गंमत आहे की एक 25 विधानं बघून खरंच आपल्याला काय उत्तर ह्यातलं वाटलं बाबा अशी एक जिज्ञासा उत्सुकतेपुरती मी फक्त ही तिला स्पिरिच्युअलिटी रिफ्लेक्टर असं नाव दिलं, तिला आध्यात्मिकता परावर्तक असं म्हटलेलं आहे. तर आपण आजच्या ह्या आपल्या स्पीचमध्ये ती 25 विधान मी वाचून दाखवणार आहे, त्याचे पर्याय पण सांगणार आहे. तुम्हाला ऐकता ऐकता ठरवता येईल. आणि हे ऐकताना हे ध्यानात घ्यायचं की अविधान हे अगदीच कमी आध्यात्मिक विचार करणारी व्यक्ती, ह्याच्यात काही दोष नाही. तुम्ही आध्यात्मिक नाही आहात म्हणजे कोणीतरी पापी आहात, अधम आहात असं अजिबात समजायचं नाही. असं असू शकतं की तुम्हाला अध्यात्माचा परिचय किंवा त्याच्या खोलात विचार करण्याचा प्रसंग आला नाही, तशी सवय लागली नाही. इट्स ओके, तुमचं स्वागत आहे. तुम्ही हा विचार पुढे वाढवा. जीवनाचं रहस्य समजून घेणं, जीवनात सुखी होणं याकरता जी अध्यात्माची सगळी पायाभरणी झालेली आहे हिचा विकास तुम्ही करू शकता. तुमचं स्वागत आहे. पण हे निदान कळलं पाहिजे ना की अरेच्या आपण ह्या विशिष्ट प्रश्नाला उत्तर देताना आपला रोख काय असतो. एखाद्याला अचा रोख ठीक वाटतो, ठीक आहे, तुम्ही व्यावहारिक असाल, अध्यात्मात खोल जात नाही आहात म्हणून काही तुमची चूक नाही, तो तुमच्या स्वभावाचा भाग आहे. आणि ह्या खोलात जर गेला असाल आणि आध्यात्मिक बुद्धिमत्ता असणारी व्यक्ती कसा विचार करेल तर ते उत्तर ड असेल असं आपण म्हटलं. तर आता आपण ह्या जी मी आता म्हटलं परावर्तक म्हणून जो आहे त्याची 25 विधाने मी तुम्हाला त्यांच्या पर्यायासकट सादर करतो आणि आपण त्यावरती ऐकून विचार करा की तुम्हाला त्यातलं कुठलं उत्तर ठीक वाटतं ते. ज्यांना जिज्ञासूंना ह्याचं बारकाईने बघायचंय, सर्व अभ्यास करायचा आहे, वाचायचं आहे आणि ही टेस्ट दिल्यासारखी सोडवायची व्यवस्थित, ते अर्थातच माझ्या पुस्तकाचा संदर्भ घेऊ शकतात, पुस्तक पाहू शकतात. तर आपण सुरू करूया. त्यात असं दिलं, तर पहिलं विधान असं आहे, मला टिंब मध्ये डॅश दिलाय, ही बुद्धिमत्ता सर्वात महत्वाची वाटते. म्हणजे बुद्धिमत्तेचे काही प्रकार आहेत हे सर्वसामान्य माणसाला अजून माहीत नसतं. इन जनरल आपण म्हणतो की बुद्धिमान आहे, हा बुद्धिमान आहे, हा बुद्धिमान नाही. तर असं कधी नसतं. प्रत्येकात वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात. त्यामुळे बुद्धिमत्तेच्या थिअरीजमध्ये बहुविध बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तेचे अनेक प्रकार पुढे आले. मग ह्या प्रकारामध्ये मी साधे त्यातल्या त्या 4 प्रकार पुढे दिले की तार्किक बुद्धिमत्ता हे अ उत्तर दिले, मग भावनिक बुद्धिमत्ता, मग सामाजिक बुद्धिमत्ता आणि चौथं दिलंय आध्यात्मिक बुद्धिमत्ता. त्यामुळं आध्यात्मिक बुद्धिमत्तेबाबतीत सुजाण असणारी व्यक्ती किंवा त्याची जाणकार व्यक्ती किंवा त्या बाबतीत आस्था असलेली व्यक्ती साहजिकच आध्यात्मिक बुद्धिमत्तेला प्रायोरिटी देईल की तार्किक बुद्धिमत्तेपेक्षा सुद्धा तिला अधिक श्रेष्ठ वाटेल सामाजिक बुद्धिमत्ता, त्यापेक्षा अधिक श्रेष्ठ भावनिक वाटेल, त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ वाटेल सामाजिक आणि शेवटी तिला वाटेल आध्यात्मिक बुद्धिमत्ता. दुसरं विधान बघा, मला डॅश डॅश या जीवन कौशल्याचे प्रशिक्षण अधिक महत्वाचे वाटते. आपल्या शिक्षणशास्त्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक प्रकारची प्रशिक्षण अपेक्षित असतात, शिक्षकांची किंवा विद्यार्थ्यांची, बहुधा शिक्षकांची आपण म्हणूया. आणि मग त्यामध्ये प्रशिक्षण दिलं जात असताना अलीकडे जीवन कौशल्य ही कन्सेप्ट पुढे आहे, जी खरी तर WHO दिलेली आहे, लाईफ स्किल्स त्याला म्हणतात. आणि त्यांनी ही 10 कौशल्य दिली, त्यातली मी 4 इथं मांडलेली. मुळात ती 10 कौशल्य अशी आहेत: स्वजाणीव, तदनुभूती, चिकित्सक विचार, सृजनशील विचार, प्रभावी संप्रेषण, आंतरवैयक्तिक संबंध, निर्णय प्रक्रिया, समस्या निराकरण,
तणाव व्यवस्थापन आणि भावनांचं व्यवस्थापन. आणि यातली 4 मी मांडताना असं म्हटलेलं आहे, अ पासून सुरू करताना भावनिक समायोजन, नंतर चिकित्सक विचार, नंतर तदनुभूती आणि शेवटी म्हटले स्वजाणीव विकास. तिथे अर्थातच आपण म्हटल्याप्रमाणे आध्यात्मिकतेच्या विकासाकरता सर्वात प्रथम महत्वाची प्रायोरिटी असेल तर ती स्वजाणीव विकास, सेल्फ अवेअरनेस हा जो भाग आहे ती डेव्हलप करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, असं त्याचं उत्तर आहे. तिसरं विधान, माझ्या मते आध्यात्मिकता म्हणजे हे तुम्ही म्हणताय, ती भरून देणारी व्यक्ती म्हणते ते तुम्ही, हा प्रश्न तुम्हाला विचारायचा. माझ्या मते आध्यात्मिकता म्हणजे अमुक अमुक होय. काय होय? तर पहिलं दिले नियमित तीर्थयात्रा व धार्मिक स्थळांना भेट. तर माझ्या दृष्टीने हे उत्तर सर्वात कमी दर्जाचं आहे. असेल पण ते कमी दर्जाचं आहे. तुम्ही धार्मिक स्थळांना भेट देताय आणि तीर्थक्षेत्र बघत राहताय म्हणजे काही खूप आध्यात्मिक नाही आहे. त्याच्यापेक्षा अधिक चांगलं काय? नियमित पूजा अर्चा आणि जपजाप्य हे त्याच्या पुढचं आहे. तिसरं काय? नीती नियम आणि मूल्यांचं पालन हे अधिक चांगल्या आध्यात्मिकतेचं लक्षण आहे. आणि शेवटी म्हटलंय स्वतःच्या अंतरंगाचा प्रामाणिक शोध. म्हणून सर्वोत्तम उत्तर अर्थातच चौथं आहे की स्वतःच्या अंतरंगाचा प्रामाणिक शोध. या संदर्भात मला एक श्लोक आठवतो जो माझ्या यापूर्वीच्या कुठल्या तरी व्याख्यानात येऊन गेला असेल. तो म्हणजे उपासनेचे प्रकार सांगताना त्यांनी असं एक श्लोकात मांडलेलं आहे की सर्वात उत्तम उपासना कुठली, मध्यम कुठली आणि अधम कुठली, आणि चौथी अधमाधम सगळ्यात वाईट कुठली. हे म्हणताना असं म्हटलंय, उत्तमो ब्रह्मसद्भाव, ब्रह्मसद्भाव असणं मनात ही सर्वोत्तम उपासना आहे. त्याच्या खाली म्हटलंय मध्यमो, ध्यान भावस्तु मध्यमा, ध्यान करणं हे मध्यम आहे. नंतर म्हटले स्तुतिर्जपो धमो भावो, अधम कुठलं, नीच दर्जाची उपासना तर स्तुती करायची देवाची सारखी, जप करायचा, तिला अधम म्हटलंय. आणि अधमाधम तर म्हटले बाह्यपूजा धमाधमा. बाह्यपूजा जी करता, हळद व्हा, कुंकू व्हा, अक्षता व्हा, फुलं व्हा, हे सगळ्यात अधम, सगळ्यात खालच्या दर्जाची उपासना. म्हणजे सर्वात खालची ही क्रियाकांडातली पूजा, त्याच्यावरची जपजाप्य आणि स्तुती, त्याच्यावरची ध्यान, आणि सगळ्यात वरचं ब्रह्मसद्भावात 24 तास राहणं. म्हणून ते इथे म्हटलेलं आहे की स्वतःच्या अंतरंगाचा प्रामाणिक शोध म्हणजे सर्वोत्तम आध्यात्मिकता. विधान चौथं, खऱ्याखुऱ्या आध्यात्मिकतेत काय महत्वाचं आहे असा प्रश्न विचारलाय. आणि उत्तर देताना बघा असं आहे, आपापल्या धर्माचं काटेकोर व कट्टर पालन. हे अगदी पटकन सामान्य बुद्धीने आध्यात्मिकतेचा फार खोली नसलेला माणूस हे उत्तर देईल की आपापल्या धर्माचं काटेकोर आणि कट्टर पालन. जरा मॅच्युअर व्यक्ती म्हणेल आपापल्या धर्मांचं लवचिक पण विवेकपूर्ण पालन. कट्टर पालनाला महत्व नाही, लवचिक असलं पाहिजे, विवेकपूर्ण. त्याच्यापेक्षा आणखी चांगलं उत्तर, सर्व धर्म समभाव बाळगणं. आणि सगळ्यात चांगलं उत्तर, धर्मांच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिकता शोधणं. हे करता येणं अपेक्षित आहे. 5व्या विधानात बघा काय म्हटलंय, आध्यात्मिक साधनेमध्ये मला डॅश डॅश सर्वात महत्वाचं वाटतं. मला म्हणजे तुम्हाला, आता तुम्हाला हा प्रश्न विचारला, काय महत्वाचं वाटतं? नियमित पूजा अर्चा हे पहिलं उथळ उत्तर. नियमित आध्यात्मिक वाचन म्हणा, अधिक चांगलं. नियमित आध्यात्मिक प्रवचन श्रवण व त्यावर चिंतन हे आणखी चांगलं. आणि शेवटी म्हटलंय नियमित ध्यानधारणा. सर्वात उत्तम अध्यात्माची उपासना कुठली? तर ध्यानधारणा. आता इथून पुढच्या विधानांमध्ये मी आता दरवेळेला असं सांगत जाणार नाही की हे सगळ्यात साधं उत्तर, हे अधिक चांगलं, हे अधिक चांगलं, हे अधिक नाही, म्हणायची गरज नाही. कारण तुम्हाला यातली पद्धत कळलेली आहे की मी जे 4 पर्याय वाचतो त्यातला पहिला पर्याय अगदी सोपा, सिंपल, साधा, फारसा विचार न करता वरवर वाटलेला व्यावहारिक विचार आहे. त्याच्यापेक्षा अधिक प्रगल्भ दुसरं उत्तर आहे. त्याच्यापेक्षा अधिक अध्यात्माकडे जाणारं तिसरं उत्तर आहे. आणि चौथं उत्तर हे अधिक अपेक्षित आहे, आदर्श, की ज्या व्यक्तीला आध्यात्मिक बुद्धिमत्ता पूर्ण विकसित झाली तिचं उत्तर चौथं समजायचं. त्यामुळे आता मध्ये मी ही प्रस्तावना किंवा या तऱ्हेचं निवेदन न करता मी आता फक्त विधान वाचन आणि 4 पर्याय वाचत जाईल. त्या पद्धतीने आपण याचा वेध घेत राहावा. विधान 6, आध्यात्मिक साधनेत पुरुष त्वरित प्रगती करू शकतात. ब, स्त्रिया त्वरित प्रगती करू शकतात. क, स्त्री पुरुष समान गतीने प्रगती करतात. आणि ड, आध्यात्मिक साधने संदर्भात स्त्री पुरुष हा भेदच गैरलागू आहे. विधान 7, आध्यात्मिक साधनेच्या उत्कटतेत मला छोट्या ऐहिक इच्छा पूर्ण करून घ्याव्याशा वाटतात, मोठ्या ऐहिक इच्छा पूर्ण करून घ्याव्याशा वाटतात, मुक्ती अथवा मोक्षाची इच्छा निर्माण होते. आणि शेवटी म्हटलं इच्छा शिल्लक राहत नाही, हे अपेक्षित आहे. विधान 8, प्रार्थनेसंदर्भात माझ्या बाबतीत खालील विधान लागू होते. बघा आता तुमच्या बाबतीत काय लागू होते. 1, मी छोट्या छोट्या गोष्टीसाठी तसेच अडचणीच्या वेळी प्रार्थना करतो. काहीच हरकत नाही, वाईट नाही काही. पण त्यापेक्षा अधिक चांगलं, मी अगदी मोठ्या संकटाच्या वेळी प्रार्थना करतो. तिसरं, मला रोज आणि वेळोवेळी आनंदात आणि दुःखात प्रार्थना करायला आवडतं.
आणि शेवटी असं आहे, मला मुद्दाम प्रार्थना करायची गरज पडत नाही. माझं मन अनेकदा नकळत कृतार्थतेच्या व कृतज्ञतेच्या भावाने भरून येतं, तेव्हा उत्कट प्रार्थना घडून येते. विधान 9. प्रार्थनेबाबत माझ्यासाठी खालील विधान लागू होते. प्रार्थनेसाठी पारंपरिक प्राचीन ग्रंथातील मंत्र, स्तोत्रे इत्यादींचा वापर करतो. आधुनिक काळातील प्रार्थना, भक्तिगीतं यांचा वापर करतो. स्वतःच्या भाषेत स्वतःच्या शब्दात प्रार्थना करतो. आणि प्रार्थनेच्या वेळी मौन होऊन जातो. विधान 10. मला नेहमी, आणि पुढे पर्याय दिलेत. मला नेहमी काय? स्वतःचं कल्याण व्हावं असं वाटतं. ते म्हटलं ना, ईश्वरा सर्वांचं भलं करण, सुरुवात माझ्यापासून कर. तसे आहे की स्वतःचं कल्याण व्हावं असं वाटतं. आपल्या प्रियजनांचं कल्याण व्हावं असं वाटतं. सर्व मानव जातीचं कल्याण व्हावं असं वाटतं. आणि सर्व मानव जातीचं आणि प्राणी मात्रांचं देखील कल्याण व्हावं असं वाटतं. 11. दैनंदिन कामकाज आणि नोकरी व व्यवसायातील कामकाज याबाबत माझी भूमिका अशी आहे. आता शोधा बरं आपली भूमिका. नाईलाजास्तव बळबळ ते काम करतोय असं वाटतं. विशेष सकारात्मक आणि किंवा नकारात्मक भावना कुठलीच नाही, तटस्थ आहे. कर्तव्य बुद्धीने निष्ठापूर्वक करतो. आणि ते काम अत्यंत उत्स्फूर्त, प्रेमाने व आनंदाने करायला आवडते. या स्वरूपाचं मी मागे एक छोटं व्याख्यान केलं होतं, आठवत असेल तर. शिक्षकाचे कार्यसमाधान, जॉब सॅटिस्फॅक्शनसाठी हे अपेक्षित असतं. तेच आध्यात्मिक बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. 12. आध्यात्मिक साधनेसाठी व्यक्तिरूप गुरु केलाच पाहिजे. आध्यात्मिक ग्रंथ हेच गुरु मानावेत. अनेक व्यक्तींकडून व निसर्गाकडून गुण व प्रेरणा घ्यावी. आणि स्वतःच्या अंतरंगातील सत्सद विवेक बुद्धीला गुरु मानावे. 13. माझ्याशी एखादी व्यक्ती ज्यावेळी वाईट वागते तेव्हा मला खूप राग येतो व अजिबात क्षमा करू शकत नाही. मला काही प्रमाणात राग येतो व संबंध ठेवणं जड जातं. अंशतः क्षमा करू शकतो व अगदीच नावापुरते संबंध ठेवतो. आणि आपल्याला हवं असलेलं काय? चौथं खरं काय अपेक्षित आहे? पूर्णतः क्षमा करू शकतो व चांगले संबंध ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. 14. धर्माबाबत माझे मत असे आहे. महत्वाचा सेन्सिटिव्ह प्रश्न. काय मत आहे? स्वतःचा धर्म श्रेष्ठ वाटतो, इतर अगदी दुर्लक्षणीय वाटतं. काही धर्म महत्वाचे व काही धर्म गौण वाटतात. आहे सर्व धर्म समान महत्वाचे वाटतात. आणि असं आहे, धर्म या संकल्पनेपेक्षा त्यातील आध्यात्मिकता महत्वाची वाटते. आता 15वं विधान बघूया. विज्ञान आणि अध्यात्माचा संबंध कसा सांगता येईल? हा एक अत्यंत लोकप्रिय विचारवंतांना पडणारा प्रश्न आहे. असा त्यामध्ये म्हटलं, पहिलं उत्तर आहे दोन्ही परस्पर विरोधी आहे. हे अगदी गाईत दिलेलं उत्तर असतं की दोन्ही विरोधी वाटतात. मग जरा विचार केला की मग दुसरं उत्तर, दोन्हीमध्ये संबंध नसतो, ते स्वतंत्र असतं, विरोधी नाहीत, पण संबंधच नाहीये काहीच असं वाटतं. तिसरं, दोन्ही परस्परांना पूरक असतं. आणि चौथं, हे महत्वाचं, दोन्ही एकाच नाण्याच्या व सत्य शोधनाच्या दोन बाजू आहेत. आता 16. चमत्कारांच्या बाबतीत माझं मत असं आहे. आता चमत्कार एक हा नेहमीचा सेन्सिटिव्ह विषय, श्रद्धा अंधश्रद्धेच्या सीमेवरचा. तिथं असं आहे, पहिलं उत्तर, सर्व चमत्कार फेटाळण्याजोगे असतात. असं तुम्ही म्हणत असाल तर हे फार घाईत उत्तर दिलं. काही चमत्कार विचार करण्याजोगे असतात. चमत्कारावरील श्रद्धा वैयक्तिक बाब समजावी असं वाटतं. आणि आहे, चमत्कारांची विवेकपूर्ण चिकित्सा करायला हवी. हे आध्यात्मिक बुद्धिमत्तेचा माणूस म्हणतो. 17. मृत्यूबाबत मला हे सांगावेसे वाटते. अध्यात्म म्हणलं जे मृत्यूशिवाय पर्याय नाही, मृत्यू हा विषय आलाच पाहिजे अध्यात्मात. या बाबतीत काय तर सर्वसामान्य मत असं असतं, मृत्यूची भीती वाटते, त्याचा विचार टाळावासा वाटतो. मृत्यूचे विचार आपल्या आल्यावरती जप करावासा वाटतो. मृत्यूविषयक व तत्संबंधित अनुभवांबाबत वाचायला व ऐकायला आवडतं. आणि मृत्यू संबंधी खोलवर तात्विक चिंतन करायला आवडतं, जे अपेक्षित आहे. 18. मला सर्व विषय हे अर्थशून्य फापट पसारा वाटते. नियमबद्ध यांत्रिकता वाटते. ऊर्जा व पदार्थ यांची लयबद्ध व गतिमान संगड वाटते. आणि चैतन्याचा लीलापूर्ण विलास वाटतो, जो ज्ञानेश्वर माऊलींना वाटायचा. 19. सुखदुःखांबाबत माझा अनुभव असा आहे. सुख हवेसे वाटते, दुःख नको वाटते, हे तर सगळ्यांचंच. पण थोडंसं वर गेलं की दुःखावर धैर्याने मात करणं जमतं. त्याच्यापेक्षा आणखी मॅच्युअर, सुखदुःखे समान मानता येतात. आणि आणखी महत्वाचं शेवटचं, आध्यात्मिक आनंदामुळे नेहमीच्या सुखदुःखांच्या पलीकडे गेल्यासारखे वाटते. 20. एखादी मानसिक समस्या निर्माण झाल्यास म्हणजे रात्र, भीती, निराशा, चिंता वगैरे अशा तऱ्हेचं, मी नेहमी काय करता, पहिलं पुस्तके आणि इंटरनेटची मदत घेतो.
जवळच्या जाणकार व्यक्तींचा किंवा मानलेल्या गुरुचा सल्ला घेतो. क मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेतो, अधिक चांगले येते. आणि ड आंतरिक ध्यान करून समस्येचे निराकरण करू शकतो. 21 दुसऱ्याच्या दुःखाबद्दल माझ्या मनात बघा काय येतं ते. अ तटस्थ भाव, ब सौम्य सहानुभूती, क तीव्र सहानुभूती आणि ड उत्स्फूर्तपणे करुणा जागी होते. जे गौतम बुद्धांनी उल्लेख केला आहे की करुणा जागी झाली पाहिजे, ते आध्यात्मिक बुद्धिमत्तेचं लक्षण. आता 22 माझी स्वजाणीव ही माझ्या शरीरापेक्षा वेगळी आहे हे म्हणणं. कारण अध्यात्माची मंडळी म्हणतात की आपली जी जाणीव आहे चैतन्याची ती आपल्या शरीरापेक्षा वेगळी आहे. हे विधानाबद्दल मला काय वाटतं असं विचारलंय तुम्हाला, तर मग तुम्ही जर म्हणतात मला अजिबात पटत नाही, तर हे पहिलं उत्तर झालं. दुसरं खरं असू शकेल असं वाटतं, हे उत्तर. तिसरं अधिक चांगलं माझ्या बुद्धीला पूर्णतः पटतं, पण बुद्धीला. आणि चौथं आहे खरं आहे कारण मला तसा अनुभव आला आहे. आध्यात्मिक उपासनेत हा अनुभव आला पाहिजे. 23 ईश्वराबाबत माझे मत असे आहे. पॉप्युलर विषय ईश्वर, देव, गॉड. ईश्वर अस्तित्वात नाही असं वाटतं, पहिलं उत्तर. दुसरं ईश्वर अस्तित्वात आहे असं वाटतं. तिसरं ईश्वराबाबत विवेकपूर्ण चिकित्सा व्हावी असं वाटतं. आणि चौथं अपेक्षित असलं उत्तर ईश्वराच्या असण्याचा अथवा नसण्याचा आध्यात्मिक वृत्तीशी संबंध नसतो. म्हणजे ईश्वर न मानणारी व्यक्ती सुद्धा पूर्ण आध्यात्मिक असू शकते. 24 माझ्या मते डॅश 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 काय, ईश्वर एक अतिशक्तिमान व्यक्ती आहे. तुम्ही जर व्यक्ती समजत असाल तर हे लो लेव्हलला जाऊ. मग अधिक चांगला विचार कुठला, ईश्वर एक सुंदर, आकर्षक व उपयुक्त संकल्पना आहे. काही नास्तिक मंडळी, सुधारक मंडळी किंवा अनेक विचारवंत असं मांडतात की ईश्वर एक सुंदर कल्पना आहे. त्याच्यापेक्षा वरती काय, तर मग ईश्वर एक सर्वव्यापी शक्ती आहे. आणि मग आध्यात्मिक बुद्धिमत्तेच्या माणसाला अपेक्षित असलं तर ईश्वर एक विशिष्ट प्रकारची उच्च आध्यात्मिक अनुभूती आहे. 25 शेवटचं, शिक्षणाचे मूळ अधिष्ठान अमुक अमुक असावे असे वाटते. आणि मग त्यामध्ये दिलेलं आहे धार्मिक शिक्षण, नंतर शांततेसाठी शिक्षण, शेवटी मूल्य शिक्षण आणि सगळ्यात शेवटी आध्यात्मिक शिक्षण. याच्यामध्ये फरक आहे. धार्मिक शिक्षण हे वेगळं आहे, ते आपल्याला नको आहे. शांततेसाठी शिक्षण ठीक आहे, काही अंशी बरं आहे. मूल्य शिक्षण अधिक चांगलं आहे, पण आध्यात्मिक शिक्षण म्हणून जी संकल्पना आहे ती आपल्यासाठी अधिक महत्वाची असणार आहे. तर मित्रांनो, अशा रीतीनं या आध्यात्मिक परावर्तक जे नाव दिलंय याच्यातनं निदान या 25 विधानातून तुम्ही गेला आणि जर तुमच्या लक्षात आले की आपण प्रत्येकातलं आपल्याला शेवटचं पटतंय, तर हळूहळू आध्यात्मिक विकासन उन्नती होत चालली असं समजायचं. जी अंधश्रद्धेचा हात न धरून विज्ञानाच्या पद्धतीने, डोळस बुद्धीने आणि स्वतःच्या अनुभवावर आधारित चालली आहे असं समजता येतं. तर अशा रीतीचा हा आध्यात्मिक वेध आपल्याला घेता यावा अशी शुभेच्छा करून इथे थांबतो. धन्यवाद.